हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आपण गावी अलिबागला आलो का नेहमीच काहीतरी ऑथेंटिक बनवत असतो. म्हणून आज मी खास तुमच्यासाठी अलिबाग स्पेशल अशी ही वांग टोमॅटो बटाट्याची भाजी, भेंड्याची भाजी, नंतर हा पालक घेतला आहे, दाल पालक आपण बनवणार आहोत. तर चला मग पूर्वतयारी करून घेऊया, नंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. आता आपण आमची अलिबाग स्पेशल अशी ही वांग टोमॅटो आणि बटाट्याची थपथपीत भाजी बनवणार आहोत. त्यासाठी 2 ही हिरवी वांगी घेतली आहेत. अगदी चवीला खूप सुंदर लागतात ही वांगी. टोमॅटो आपण वापरणार आहोत 2 मोठ्या साईजचे, 3 बटाटे वापरणार आहोत. सगळ्यात पहिला ही वांगी टोमॅटो आणि बटाटा चिरून घेते, नंतर भाजी बनवायला सुरुवात करते. वांग टोमॅटो आणि बटाटा आपण कापून असं ना हे पाण्यात ठेवलं आहे. लगेचच आता भाजीला फोडणी देते. वांग्याची भाजी बनवण्यासाठी चुलीवर आपण हे पातेलं ठेवलं आहे. 3 टेबलस्पून एवढं तेल घेते, कारण का ह्या भाजीत ना आपण थोडंच पाणी वापरणार आहोत, त्यामुळे तेलाचा हात थोडासा मोकळा असतो. तेल पण छान गरम झालं आहे. आता फोडणीला आपण हिंग घालूया थोडंसं. 1 चमचा राई घातली आहे, 1 चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं घालते. आता एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतला आहे, तो ॲड करूया. गावी कसं कांद्याचा वापर न खूप कमी केला जातो, म्हणून अगदी एकच कांदा घेतला आहे. कांदा व्यवस्थित परतून घेते तेलामध्ये. आता 1 चमचा आलं लसूण क्रश ॲड केला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित मीडियम फ्लेम ठेवूनच शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा पण आपला लगेच शिजत आला आहे. आता बाकीचे मसाले ॲड करूया. सर्वात आधी 1 चमचा हळद, कारण का वांगी अगदी मोठ्या साईजची आपण 2 घेतली आहेत. 3 चमचे मी आपला हा घरचा आगरी कोळी मसाला ॲड करणार आहे. अर्धा चमचा धणा, जिरा, मेथी आणि बडीशेप पूड आहे. ही पण पूड कशी बनवायची तो व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि हा जो घरचा आगरी कोळी मसाला आपण या भाजीसाठी वापरला आहे, तो पण जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. घरपोच तुम्हाला हा मसाला मिळेल. आता हळद आणि मसाला तेलावर छान शिजवून घ्यायचा आहे. ह्या वांग्याच्या भाजीसाठी ना अगदी मूठभर सुकं खोबरं आपण खिसून घेतलं आहे. आल्याचा तुकडा 5-6 यातल्या आपण लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच आहे ना, हे बघा माझं वाटण असं तयार असते. हा वाटणाचा व्हिडिओ पण मी एकदा अपलोड केला होता. म्हणजे हे असं वाटण जर तुम्ही तयार करून ठेवलत ना, तर अगदी 2-2.5 महिने आरामात फ्रीजमध्ये हे वाटण राहतं आणि आपला स्वयंपाक पण झटपट होतो. 3 चमचे मी हे खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. वाटण पण मसाल्यासोबत आपण असं परतून घ्यायचंय. वाटण पण तेलावर आपण छान परतून घेतलं आहे. आता आपण स्वच्छ धुतलेली ही वांगी, टोमॅटो, बटाटा एकत्रच या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत. वांगी, टोमॅटो, बटाटा ॲड केल्यावर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. आणि नंतर वांग्याची भाजी म्हटलं तर गूळ आहे ना आवर्जून यूज करायचं, म्हणजे भाजी अगदी चवीची लागते. आता आपण ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही वांग्याची भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये अगदी 1 पेला एवढंच पाणी मी ॲड करते. ही भाजी थोडीशीच ग्रेव्ही ठेवणार आहोत, म्हणून अगदी 1 पेला एवढंच पाणी ॲड केलं आहे. आता हाय फ्लेमवर व्यवस्थित ह्याला ना उकळी काढून घेऊया. हे बघा, आपल्या वांग्याच्या भाजीला पण छान उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यावर ना झाकण ठेवूया आणि एक 8 ते 10 मिनिटासाठी मीडियम आचेवरच ही भाजी शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया.
तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही वांग टोमॅटो बटाट्याची भाजी तयार झाली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। अगदी थोडीच पाणी घालून अशी ही भाजी केली ना का चवीला पण छान लागते। आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करण्यासाठी आपली अलिबाग स्पेशल वांग टोमॅटो बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण दाल आणि पालक बनवणार आहोत। त्यासाठी ह्या गावच्याच अगदी कवळ्या अशा पालकच्या जुड्या घेतल्या आहेत। जवळपास 4 ह्या लहान लहान जुड्या आहेत। नंतर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी आपण ही तूर डाळ घेतली आहे। जवळपास स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी आपण ही डाळ भिजवून घेतली आहे। आता ही डाळ मी शिजवून घेते आणि हा पालक पण छान चिरून घेते। नंतर दाल पालकला आपण एक तडका देणार आहोत। डाळ पण आपण व्यवस्थित शिजवून घेतली आहे आणि पालक अगदी बारीक चिरून घेतला आहे। लगेचच आता आपण दाल पालक बनवायला सुरुवात करूया। दाल पालक बनवण्यासाठी गॅसवर हे मोठं पातेलं ठेवलं आहे। अगदी 2 टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल पण अगदी व्यवस्थित गरम झालं आहे। आता फोडणीला मी हिंग घालते। नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई, 2 हिरव्या मिरच्या अगदी चिरून घेतल्या आहेत त्या ॲड करूया। आता आपण याच्यामध्ये अगदी थोडासाच कांदा घातला आहे। अर्धाच कांदा मी चिरून घेतला होता, तोच कांदा ॲड केला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूण क्रश नसेल तर आलं आणि लसूण चेचून घातलं तरी चालेल किंवा अगदी बारीक चिरून वापरलं तरी चालेल। कांदा आणि आलं लसूण क्रश व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो पण कांद्यासोबत परतून घेते। कांदा आणि टोमॅटो आपण तेलावर छान परतून घेतला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत। अगदी अर्धा चमचाच आपला हा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे। अर्धा चमचा धणा जिरा मेथी आणि बडीशेप पूड आहे। ही धणा जिरा मेथी आणि बडीशेप पूड आहे ना, ही आवर्जून ह्या दाल पालकच्या डाळीमध्ये ॲड करायची आहे। म्हणजे अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये दाल पालक खातो ना, सेम त्याच पद्धतीची ही डाळ लागते। आता व्यवस्थित हे मसाले आपल्याला तेलावर शिजवून घ्यायचे आहेत। शिजवून झाले की बारीक चिरलेला हा पालक ॲड करते। पालक मसाल्यामध्ये असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। पालक ॲड केल्यानंतर ही शिजवलेली तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आहे ती ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेते। गरजेप्रमाणे मी ह्याच्यात पाणी ॲड करते। जवळपास 2 ग्लास एवढं पाणी घेतलं आहे। मिक्स करून घ्यायची आहे ही डाळ। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि हाय फ्लेमवर छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, आपल्या पालक डाळला छान उकळी आली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। पालक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही। आता मी ह्याचं विस्तव आहे ना थोडं कमी करून घेते। झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटासाठी आपण पालक दालमध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता पालक छान एकजीव झाला आहे डाळीमध्ये, उकळला पण गेलाय। आता विस्तव थोडी मी हाय करून घेते आणि एक छानशी उकळी काढून घेणार आहे। आपल्या ह्या दाल पालकला छान उकळी पण आली आहे। 2 चमचे एवढं खवलेलं ओलं खोबरं ॲड केलं आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करते
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करण्यासाठी आपलं दाल पालक तयार आहे। आता आपण ही भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो आपण ही गावचीच अगदी गावठी अशी भेंडी घेतली आहेत, गोल गोल अशी चिरून घेतली आहेत। आता ही भेंडी सर्वात आधी आपण कढईत थोडी भाजून घेऊया। भेंडीची भाजी करताना कधी भेंडी न कढईत थोडीशी अशी न परतून घ्यायची आहे। अगदी अर्धा चमचा एवढंच तेल घेतलं आहे। तेलाने न कढई आपण ग्रीस करून घेऊया। आता ही चिरून घेतलेली भेंडी मी ह्या कढईत घेते। एक 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर ही भेंडी ना अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। अशी परतून घेतली का भेंड्याची भाजी थोडी चिकट होत नाही। तीन ते 4 मिनिटं झाली आहेत। ही भेंडी अशी आपण न भाजून घेतली आहे। आता ही सर्व भेंडी मी पुन्हा या प्लेटमध्ये काढून घेते। भेंड्याची भाजी बनवायसाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। अगदी 2 टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत। आता फोडणीला कढीपत्त्याची पानं घालूया। अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, एक मीडियम साईजचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतल्या आहेत त्या ॲड करूया। कांदा तेलावर व्यवस्थित परतून घेते। हे बघा कांदा पण छान आपला शिजला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा एवढीच मी हळद ॲड करते। हळद ॲड केल्यावर कांदा छान परतून घ्यायचा आहे। परतून घेतल्यानंतर ही भेंडी जी आपण भाजून घेतलेली ना ती ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कांद्यासोबतच। भेंडी व्यवस्थित आपण परतून घेतली आहे। आता चवीप्रमाणे मीठ ॲड करते। मिठासोबत पण व्यवस्थित अशी ना मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व साईडनी भेंड्यांना मीठ लागलं जाईल। भेंडी तर शिजलेलीच आहेत मगाशी आपण भाजून घेतल्यामुळे। अगदी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर आपण वाफ काढून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटच झाली आहेत। तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली ही वाफेवरचीच भेंड्याची भाजी तयार झाली आहे। भेंडी भाजून घेतल्यामुळे थोडी भेंडी हे बघा चिकट झालीच नाही। त्यामुळे माझ्या पद्धतीने नक्की ही भेंड्याची भाजी तुम्ही घरी ट्राय करा। आता ह्याच्यावर आपण थोडंसं खवलेलं ओलं खोबरं ॲड करूया। थोडीशी कोथिंबीर घालते आणि सर्व करण्यासाठी आपली ही भेंड्याची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही वांग टोमॅटो बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी आणि दाल पालक तयार आहे। लगेचच मी ताट वाढायला घेते। ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण दाल पालकनी करूया। नेहमी गोड वरण किंवा तिखट वरण खाऊन कंटाळा आला तसं उन्हाळ्याच्या दिवसात हे दाल पालक केलं ना का 2 घास आपल्याला थोडे जास्तच जातात। आता आपण ही भेंडीची भाजी सर्व करणार आहोत। अजिबात थोडी म्हणजे चिकट न होणारी झटपट अशी आपण ही वाफेवरची भेंडीची भाजी तयार केली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा डाळीसोबत तोंडी लावायला पण वापरू शकता। वांग टोमॅटो बटाट्याची भाजी, ही भाजी तर नेहमीच करत असतो, पण आज तुम्ही बघितलं असेल अलिबाग स्पेशल अशी हिरवी वांगी वापरून आपण ही वांग टोमॅटो बटाट्याची थपथपीत भाजी तयार केली आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेली अलिबाग स्पेशल वांग टोमॅटो बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी आणि दाल पालकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की एकदा तरी ही वेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली आहे ती।
जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.